केसान भाकर खाऊ द्या की हो, मला बी जत्रेला येऊ द्या की. चला भन्नाट ठेसा बनवायचा आहे आपल्याला. ही हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आणि तुम्ही नुसत्या लसूण, मिरची आणि मीठ टाकून पण बनवू शकता, पण कोणाकोणाला जरा तिखट नाही ना चालत, त्यामुळे शेंगदाणे टाकून. आणि हा पण अप्रतिम होतो, छान होतो. चला बनवून दाखवते मी तुम्हाला. चला आता तवा ठेवलेला आहे वरती, आपण बनवून घेऊया ठेसा. हे बघा, ही हिरवी मिरची टाकली आहे वरती. हिरवी मिरची दिसतीये का? त्याच्यानंतर हा लसूण टाकायचा आहे. चला तेल टाकून घेऊया. आता ही कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये. बघा कसं भाजते भन्नाट. थोडंसं आपण मिरची थोडे असं हे करूया, उडू नये म्हणून. वा, मस्त मस्त छान. आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार. चला आता वाटून घ्यायचं आहे, झालेलं आहे तयार. वाटून घ्यायचं आहे. कसा वाटायचा मी दाखवते तुम्हाला. थोडा असं वाटून घ्यायचं आहे. लगेच वाटला जातो तव्यावरती आणि खूप छान लागतो बरं का अशा पद्धतीचा. कसं वाटतंय केस एकदम. आणि जाडसरच ठेवायचं, चव लागते. नाट वाटतोय, बघितलं का? मस्त छान. शेंगदाणे पण कुरकुरीत मस्त झालेत. हा, कसला मस्त वाटतोय, छान. वाव, भन्नाट. चला आता तयार झालेला आहे आपला ठेसा. चला मस्तपैकी मी तुम्हाला खाऊन दाखवते कसा झाला. एकदम मस्त भन्नाट, बघितलं? आणि असंच जाडसर ठेवायचं, खूप चव लागते. हा, चला भाकरी बरोबर खाऊया. चला ठेशा बरोबर खाण्यासाठी गरम गरम भाकरी बनवल्यात आता. मस्त भन्नाट. आता ह्या ठेशा बरोबर खायच्यात बरं का भाकरी. मस्त भन्नाट खायच्यात आपल्याला आता. कशी फुटते भाकर, बघितलं का? ठेशा बरोबर खायची आपल्याला भाकरी. चला आता भन्नाट आपलं तयार झालेलं आहे खायला. ठेसा, भाकर, ह्या शेंगा, आंबा म्हणजे कैरी आहे. कैरी, शेंगा तुम्ही खाऊ शकता ठेशा बरोबर. कांदा, टमाटर. चला मी खाऊन दाखवते तुम्हाला कसं झालंय. मस्त. हा 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 हा, मस्त मस्त. वा, भन्नाट, एक नंबर. वा, ठेसा. तुम्ही पण असा करून बघा, भन्नाट.